नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपण रोज स्वामींची पूजा करतो, त्यांना नमस्कार करतो. पण अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, स्वामी समर्थांना कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणता नैवेद्य आवडतो आणि कोणती अगरबत्ती लावावी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना सर्वात जास्त आवडते ती भक्ताची निस्वार्थ भक्ती. महागडी फुले, मोठाई नैवेद्य किंवा भरपूर अगरबत्ती यापेक्षा शुद्ध मन आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. स्वामींना कोणती फुले अर्पण करावीत? स्वामी समर्थांना सुगंधी आणि ताजी फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. यामध्ये जाई, जुई, मोगरा, शेवंती, कमळ, गुलाब ही फुले भक्तिभावाने अर्पण करू शकता. कोमजलेली किंवा जमिनीवर पडलेली फुले अर्पण करू नयेत. स्वामींना कोणता नैवेद्य आवडतो? स्वामींना साधेपणा प्रिय होता, त्यामुळे तुम्ही खालील नैवेद्य प्रमाणे अर्पण करू शकता. साखर किंवा खडी साखर, दूध, केळी, नारळ, पेढे, पुरणपोळी, शिरा, तूप, गूळ. घरात जे सात्विक अन्न असेल ते प्रेमाने बनते, तेही स्वामींना अर्पण करता येते. नैवेद्य अर्पण करताना मनात अहंकार नसावा, प्रेम आणि कृतज्ञता असावी. कोणती अगरबत्ती लावावी? स्वामींच्या पूजेसाठी चंदन, मोगरा, केवडा किंवा गुलाब सुगंधाची अगरबत्ती लावू शकता, परंतु अतिशय तीव्र धूर करणारी अगरबत्ती टाळा. शक्य असल्यास तुपाचा दिवा किंवा तीळ तेलाचा दिवा लावल्यास वातावरण अधिक सात्विक होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, फुले, नैवेद्य आणि अगरबत्ती ही पूजेची साधने आहेत, पण स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे सत्य बोलणे, गरजूंना मदत करणे, आई वडिलांचा आदर करणे, नामस्मरण करणे आणि कोणाच्याही मनाला दुखवू नये. जर हे गुण आपल्या जीवनात आले तर स्वामींची खरी कृपा लाभते. दररोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ हा नामजप करा. स्वामींना एक फूल जरी अर्पण केले तरी ते पूर्ण श्रद्धा आणि प्रेमाने अर्पण करा, कारण स्वामी वस्तू पाहत नाहीत, ते फक्त भक्ताचे मन पाहतात. श्री स्वामी समर्थ. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.